बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल मध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी कोर्स पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांच्या नोंदणी विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभरात निवासी डॉक्टरांनी संप पुकारलाय। त्यानुसार इंडियन मेडिकल असोसिएशन ठाणे शाखेच्या वतीने कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततामय मोर्चा काढण्यात आला होता। या मोर्चात ठाणे जिल्ह्यातील शेकडोच्या संख्येने डॉक्टर सहभागी झाले होते। या संपामुळे सर्व रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा बंद ठेवण्यात आल्या होत्या, तर केवळ आपत्कालीन सेवा सुरू होत्या। नीट PG 2024 द्वारे प्रवेशित 265 इन सर्व्हिस निवासी डॉक्टरांचे मागील 6 महिन्यापासून थकीत असलेले वेतन आणि महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकोलॉजी कोर्स पूर्ण केलेल्या BHMS डॉक्टरांच्या नोंदणीला दिलेली परवानगी या निर्णयाविरोधात राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विविध शहरांमध्ये डॉक्टरांनी निषेध व्यक्त करत मोर्चा काढला। ठाणे शहरातील IMHच्या ठाणे शाखेच्या वतीने कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शांततामय मोर्चा काढण्यात आला होता। यामध्ये शेकडो डॉक्टर्सनी सहभाग नोंदवला होता। या संपामुळे रुग्णालयातील बाह्य रुग्ण सेवा 24 तासासाठी बंद ठेवण्यात आल्यात, तर केवळ आपत्कालीन सेवा सुरू होत्या। त्यामुळे ऐन सकाळी रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय झाली। IMAच्या मते महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमधील होमिओपॅथी डॉक्टरांच्या नोंदणीचा निर्णय हा प्रस्तावित वैद्यकीय नियामक यंत्रणेला बाधा पोहोचवणारा असून वैद्यकीय शिक्षण आणि सेवांमध्ये गैरसमज आणि असमाधान निर्माण करणारा आहे। या मोर्चाद्वारे IMAच्या ठाणे विभागाच्या प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले, ज्यामध्ये MMC नोंदणी प्रक्रियेतील या निर्णयाविरोधात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आणि शिवसैनिकांच्या हृदयात अमिट स्थान असलेले धर्मवीर आनंद दिघे यांच्या विरोधात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा ठाण्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे। राऊत यांच्या या वक्तव्यामुळे ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिक आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली। ठाण्यातील शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत आनंद आश्रमजवळ आक्रमक आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला रोष व्यक्त केलाय। एवढेच नाही तर त्यांच्या पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केलाय। यावेळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत राऊत यांनी तातडीने माफी मागावी अशी जोरदार मागणी केली। शिवसैनिकांचे म्हणणे आहे की धर्मवीर आनंद दिघे यांच्याविषयी कोणतेही अपमानास्पद वक्तव्य सहन केले जाणार नाही। राऊत यांच्या वक्तव्यामुळे केवळ शिवसैनिकांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्यात। दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। पोलिसांच्या तगड्या उपस्थितीत शिवसैनिकांचा आक्रोश कायम होता। या घटनेमुळे ठाणे परिसरात थोडं तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं। मला एकच गोष्ट सांगायची आहे, गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या फोटोवरून ज्या प्रकारचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे, मला त्यांना एकच सांगायचं आहे की दिघे साहेबांचा फोटोवरून राजकारण तुम्ही करू नका। दिघे साहेबांचं नाव हे ठाण्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनावर कोरलेलं आहे। त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिघे साहेबांचं नाव खाली पाडण्याचा प्रयत्न केला तरी दिघे साहेबांचं नाव हे ठाण्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात कोरलेलं आहे। तुम्ही निवडणूक आली म्हणून असे बेताल वक्तव्य दिघे साहेबांवर करत आहात। मला स्थानिक उबाटाच्या नेत्यांना विचारायचं आहे की तुम्ही या संजय राऊतचा निषेध करणार आहात की नाही। जर नसाल करणार तर आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर जी शिंदे साहेबांची शिवसेना चालू आहे त्या युवा सेनेच्या माध्यमातून जर संजय राऊत ठाण्यात आले तर त्यांच्या तोंडाला काळं फासण्याचं काम हे युवा सैनिक करणार आहेत। हिंदू उद्धव सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे हे संपूर्ण भारताचे हिंदू उद्धव सम्राट होते आणि त्यांच्याविषयी कोणाच्याही मनात म्हणजे ते सर्व हिंदू जनांचे मराठी माणसाचे जनकच होते, म्हणजे त्यांच्याविषयी काही कोणाचं नाही। परंतु आज संजय राऊत हे महाराष्ट्रातले एक नारद मुनी आहेत। आग लावायचे धंदे करायचे, शिवसेनेमध्ये भांडणं लावायची, काहीतरी मुंबई महापालिका हातून निसटून चालली आहे। त्याच्यामुळे त्यांनी काहीतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करायचा, हे धंदे संजय राऊतांचे चाललेले आहेत। संजय राऊतांच्या बाबतीत काय सांगायचं, संजय राऊत नेहमी काहीतरी निगेटिव्ह पसरवत असतात।
दिघे साहेबांच्या बद्दल गेले दिघे साहेब जाऊन आज 25 वर्ष 2001 साली दिघे साहेब गेले, त्यावेळी मातोश्रीला दिघे साहेबांबद्दल पोटशूळ होतं आणि आज पण दिघे साहेबांबद्दल त्यांना पोटशूळ आहे. हे त्यांच्या वक्त्यावरून दिसतच आहे ना. का त्यांना आता हे आठवायला पाहिजे. आज दिघे साहेब जाऊन 25 वर्ष झाली तरी पण तुम्हाला त्यांच्याविषयी पोटशूळ आहे. मग ज्यावेळेला जिवंत होते त्यावेळेला किती प्रमाणात मोठं पोटशूळ होतं. त्यांना अनेक प्रकारे त्यांना त्रास देण्याचं काम ही संजय राऊत आणि कंपनी करत होती. का? दिघे साहेबांचं काम एवढं मोठं होतं, कार्य एवढं मोठं होतं की प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये दिघे साहेब आहेत आणि शिंदे साहेब त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काम करतायत. बाळासाहेबांच्या विचारांनी शिवसेना चालवत आहेत. तुम्ही शिवसेना विकली काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, तिथे अपयश आलं म्हणून आता काहीतरी करायचं, काहीतरी पुढे सोडायच्या आणि लोकांना संभ्रम निर्माण करायचा, हे संजय राऊतांचं काम आहे. देशात केवळ जम्मू काश्मीर आणि लडाख या दोनच केंद्रशासित प्रदेशामध्ये लागू आहे. त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करायचे की कोणते घेतेपासून करायचे याबाबत समिती राज्यभरातील जनतेचा कौल ऑनलाईन पद्धतीसह विविध माध्यमातून आजमावणार असल्याचे प्रतिपादन राज्य सरकारने या संदर्भात नियुक्त केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी केले. त्यावर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्य सरकार तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असून त्यात काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ठाणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज संघटनात्मक आढावा बैठक गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बैठकीआधी पत्रकारांशी संवाद साधत राज्य सरकार तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न करत असून त्यात काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात तिसरी भाषा सक्तीची करण्याचा घाट घालत असून ही मराठीच्या अस्तित्वावर गदा आणणारी कारवाई आहे. काँग्रेसने याला सुरुवातीपासून विरोध केला असून 17 एप्रिलला या विरोधात आंदोलने केले होते. नरेंद्र जाधव समितीच्या शिफारसीमधून तिसरी भाषा लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही सपकाळ यांनी केला आहे. मराठीचा सन्मान अबाधित ठेवून सर्व भाषा संविधानातील अनुसूची 8 नुसार समृद्ध व्हाव्यात ही काँग्रेसची भूमिका आहे. महाराष्ट्रातील सर्व भाषा हातात हात घालून एकत्र नांदाव्यात. एका भाषेला दुसऱ्या भाषेच्या विरोधात उभे करण्याचा काही अर्थ नाही असेही ते म्हणाले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेंबेनाका येथील नवरात्र उत्सवाची महंती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देश विदेशात पोचले. लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होतात. श्री जय अंबे मा सार्वजनिक धर्मदाय विश्वस्त संस्था आयोजित या उत्सवाचे यंदाचे 48वे वर्ष आहे. यंदा दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तामिळनाडू येथील
बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत व दक्षिण भारत याचा समन्वय साधणारा हा भव्य देखावा साकारण्यात येणार आहे, अशी माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. 1978 साली ठाण्याच्या टिंबिनाका येथे धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्र उत्सवात प्रारंभ झाला आणि ठाणे शहराच्या इतिहासातील नव्या अध्यायास प्रारंभ झालाय. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, विविध स्तरातील हितचिंतकांनी एकत्र येऊन या उत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. सामाजिक एकोपा वृद्धिंगत व्हावा या निमित्ताने भावी तरुण पिढीवर संस्कार होऊन त्यांच्या विचारांना दिशा मिळावी, त्यांचे प्रबोधन व्हावे हाच उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी या नवरात्र उत्सवाचा प्रारंभ केला. उत्सवाचा हाच वारसा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत अविरतपणे सुरू ठेवलाय. यंदाच्या वर्षी नवरात्र उत्सवानिमित्त बृहदेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा साकारण्यात येणार आहे. या देखाव्याची लांबी 110 फूट असून रुंदी 45 फूट आहे आणि पुढच्या बाजूला 55 फूट आहे. या देखाव्याची एकूण उंची साधारण 75 फुटापर्यंत असणार आहे. या देखाव्यासाठी एकूण 125 खांब वापरले असून प्रत्यक्षात 26 खांबामध्ये 5 खांब अंतर्भूत आहेत. या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तामिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चर आधारित आहे. त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची 29 फूट असून ते एकाच ग्रेनाइट दगडापासून बनवले. स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात भोलेनाथ कुठे अस्तित्वात असतील तर ते इथेच आहेत आणि इथून कुठेही जाणार नाहीत असेही म्हटले जाते. या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखाव्यात एक बदल करण्यात आला आहे. बृहदेश्वर मंदिराचा कळस इथे साकारण्यात आली नाही, त्याऐवजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यात असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं, ज्या लोकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं, अशा सगळ्या लोकांना श्री दुर्गेश्वरीच्या चरणी आपण एक प्रार्थना किंवा त्या लोकांसाठी नवस म्हणा किंवा त्या लोकांसाठी आपण एक गाऱ्हाणे मांडत आहोत. त्या अनुषंगाने या मंदिराच्या कळसाच्या भागात आणि आतल्या गाभाऱ्यामध्ये संपूर्ण चारधाम मंदिराची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा आर्थिक चणचण निर्माण झाली असून पाणी पुरवठा करणाऱ्या प्राधिकरणाची जवळपास 12 कोटीची बिले थकली असल्याची माहिती समोर आली. कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या पगाराला प्राधान्य देण्यात आल्याने बिले अदा करता आली नसल्याचे कळतंय. ठाणे शहराला रोज 585 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो. त्यामध्ये महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, स्टेम कंपनीकडून 115 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून 85 दशलक्ष लिटर असा पाणी पुरवठा करण्यात येतो. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणी पुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा शहराच्या विविध भागात करतायत. त्यामुळे शहरातील हा पाण्याचा महत्त्वाचा स्रोत मानला जातो. या पाणी पुरवठा योजनेसाठी महापालिका भासा नदीच्या पात्रावरील पिसे बांधाऱ्यातून पाणी उचलते आणि त्याचा शहरात पाणी पुरवठा करते. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या योजनेमधून पाणी पुरवठा होत असला तरी हे पाणी पुरेसे नसल्याने स्टेम, MIDC आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला पाणी विकत घ्यावे लागते. यासाठी ठाणे महापालिकेला प्रत्येक महिन्याला 12 ते 13 कोटी रुपये या प्राधिकरणाला मोजावे लागतात. सध्या महापालिकेला पुन्हा एकदा आर्थिक चणचण जाणवू लागल्याने ही प्राधिकरणाची बिलेही थकली आहेत. लवकरच ही बिले देण्यात येतील अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.